घासल्याशिवाय धार नाही तलवारींच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारींच्या पातीला. शुभांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला, शुभांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला. असा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो कोण ऐद्यागाराने नव्हे. महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो म्हणजे तलवारींच्या खणखणाटीनं, घोड्यांच्या टापानं आणि शाहिरांच्या डफानं. आणि हाच इतिहास घडविला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणूनच मुजरा माझा माता जिजाऊ, जिने घडविले थोर शिवबाला, की जो त्या सूर्याची शान आहे. मराठी मनाचा धगधगता अभिमान आहे. महाराष्ट्राच्या देवघरात ज्याचे पहिले स्थान आहे. असेच ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणून बंदुकीच्या जोरावर आणि हंटरांच्या धाकावर, बंदुकीच्या जोरावर आणि हंटराच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली. परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरांच्या धाकाशिवाय इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा, शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार आणि त्या दिल्लीतल्या तख्तालाही घाम फोडणारे मर्द मावळ्यांचा माझा हा महाराष्ट्र. इथल्याच महाराष्ट्राला दगडालाही पाझर फुटला, वाराही शांत झालाय. 19 फेब्रुवारी 1630 ला जिजाऊ पोटी शिवबा जन्मला. शिवबांनी आपल्या दूरदृष्टीने सुवर्णाक्षरांनी इतिहास लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी स्त्रियांचा आदर केला. परस्त्री मातेच्या समान मानली. जी कोणी स्त्री मला ऐकत आहे तिला एवढंच सांगायचं वाटतं, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे. अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. अगं भगव्याची रक्षिणी तू स्वराज्याची मेख आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊची लेख आहे, तू जिजाऊची लेख आहे. म्हणूनच जगाच्या पाठीवर कोठेही गेला आणि कोणी विचारलं कोठून आला आहात, त्याला अभिमानाने सांगा, ज्याने मरणालाही लाजवलं, आलेल्या मरणाला देखील जगायला शिकवलं. असेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून आलो आहोत. म्हणूनच तर म्हणावंसं वाटतं, ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगते मी शुभाचा मावळा आहे, मी शुभाचा मावळा आहे. जाता जाता मला एवढंच सांगावंसं वाटते, भगवे आमचे झेंडे आणि भगवे आमचे रक्त, भगवे आमचे झेंडे आणि भगवे आमचे रक्त. फक्त आणि फक्त मी शिवरायांचे भक्त, मी शिवरायांचे भक्त. जय भवानी, जय शिवाजी.